नायलॉन मांझे को लेकर नागपुर में नागपुर महानगर पालिका और पुलिस द्वारा संयुक्त रूप से जन जागृति का प्रयास शुरू है। जानलेवा मांझे का इस्तेमाल न हो, इसे लेकर शुरू व्यापक स्तर के प्रयास के बीच चोरी छिपे ही सही नायलॉन मांझा बिक रहा है। बुधवार को शहर के सकरदरा इलाके में कुछ युवकों को मांझे की डिलीवरी देते हुए पुलिस द्वारा पकड़ा गया। महानगर पालिका का दावा है कि नायलॉन मांझा नागपुर में खुले बाजार में नहीं बिक रहा है। संक्रांति के मौके पर पतंग उड़ाने के लिए नायलॉन मांझे का इस्तेमाल होता है। ये जानलेवा है। इसके इस्तेमाल और बिक्री को रोकने के लिए कई तरह के प्रयास होने के बावजूद इसकी मौजूदगी देखी जा रही है। महानगर पालिका ने खास तौर से संक्रांति के मद्देनजर अपने एनडीएस दल को नायलॉन मांझे की कार्रवाई में लगाया है। मनपा के मुताबिक पतंग की दुकानों में रोजाना सर्च जारी है, लेकिन ये मांझा दुकानों में बिकता दिखाई नहीं दे रहा है। नक्कीच यापूर्वी ओपन मार्केटमध्ये नायलॉन मांजाची विक्री व्हायची, परंतु सध्या परिस्थिती बघितली तर महानगरपालिका अनेक दुकानांची तपासणी करत आहे। या दुकानामध्ये नायलॉन मांजाची विक्री होताना आढळून येत नाही, कारण दुकानदार आता ऑनलाईन पद्धती किंवा इतर छुप्या पद्धतीचा वापर करून विक्री करीत असल्याबाबतचे निदर्शनास येत आहे। ह्याच गोष्टी लक्षात घेऊन महानगरपालिकेद्वारे जनजागृतीवर जास्ती भर देण्यात येत आहे। नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आल्यास कारवाई तर करण्यात येतेच, त्यासोबत प्लास्टिक पतंगाच्या वर सुद्धा कारवाई निरंतर आमची सुरूच आहे महानगरपालिकेची। परंतु सायबर क्राईम विभागामार्फत सुद्धा ऑनलाईन नायलॉन मांजाच्या कारवाईवर लक्ष ठेवून ती कारवाई करत आहे। वहीं इस वर्ष नायलॉन मांझे को लेकर व्यापक जन जागृति फैलाए जाने का काम भी महानगर पालिका द्वारा किया जा रहा है। इसके लिए पुलिस के साथ ही स्कूली बच्चों का साथ लिया जा रहा है। नायलॉन मांजाच्या बंदी संदर्भात महानगरपालिकेने 2014 मध्येच ठराव घेऊन त्यावर बंदी घालावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती। महानगरपालिका मांजा विरोधी नायलॉन मांजा विरोधी मोहीम दरवर्षी राबविते। यावर्षी या मोहिमेला आणखी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून ती पोलीस प्रशासन तसेच शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने ते घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यावर्षी महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे। आता नजीकच्या काळातच महानगरपालिकेद्वारे एक कार्यशाळा ऑर्गनाईज करण्यात आलेली होती। यामध्ये शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना नायलॉन मांजा विरोधात, वापर करण्याविरोधात किंवा त्याचा विक्री व खरेदी विरोधात एक शपथ महानगरपालिकेने व पोलीस प्रशासनाने सर्व मुख्याध्यापकांना दिली, जेणेकरून त्या मुख्याध्यापकांमार्फत ही शपथ त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल व विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक घरामध्ये या गोष्टीची जनजागृती होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कोणी नायलॉन मांजा वापरत असेल तर अशांवर कारवाई करण्याकरिता महानगरपालिकेच्या 10ही झोनच्या आमच्या उपद्रव शोध पथक न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉडला सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे। यासोबतच सर्व सहाय्यक आयुक्तांना सुद्धा तसे सूचना देण्यात आलेल्या आहे की जेही शॉप्स सर्व त्यांच्या झोनंतर्गत येणाऱ्या शॉपची तपासणी करावी व तपासणी करून तिथे जर मांजा आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे निर्देश या कार्यालयामार्फत ऑलरेडी देण्यात आलेले आहेत।